आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा. या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध. आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध. आजच संपर्क साधा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे. परवा कुडाळ तालुक्यामध्ये घोडगे या गावात समाज कल्याण या विभागाच्या माध्यमातून 1 कोटीचा जो ब्रिज आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जे भाषण केलं ते माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी ते माझं भाषण टाकलं आणि मी वैभव नाईक यांच्यावर येईनच, पण खरं तर मी वैभव नाईक यांचे आभार मानतो की ज्या व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे ते स्वतःहून त्यांनी मला तो विषय बाहेर काढण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैभव नाईक यांचे आभार मानतो. मी ज्या व्यक्तीबद्दल त्या भाषणामध्ये उल्लेख केला, लॉरेन्स मानियेकर, हा ख्रिश्चन धर्माचा एक व्यक्ती अनेक वर्षांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट कमवण्यासाठी त्यांनी राजकारणाचा वापर केला आणि मी आमदार झाल्यानंतर जे मला 1-1.5 वर्षात जाणवलं ते म्हणजे त्यांनी या सगळ्या राजकारणाचा वापर आणि त्या पैशाचा वापर हिंदू धर्माची लोक ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांनी त्या पैशाचा वापर केला, त्यांनी राजकारणाचा वापर केला. हा लॉरेन्स मानियेकर मुद्दामून हिंदू धर्मांच्या कार्यक्रमामध्ये जात असत. मंदिराच्या असतील, पालख्यांच्या असतील, वेगवेगळ्या लग्न समारंभांचे हिंदूंची जी काय लग्न, आणि हा ते सगळे माणसं, गरीब माणसं जी आहेत त्यांना हेरतो आणि हेरल्यानंतर त्यांना ऑफर देतो आणि ऑफर दर महिन्याची असते की तुम्हाला दर महिन्याला हे सगळं मिळेल. अशा माणसाचा आम्ही काय पुरस्कार करायचा किंवा ह्याची आरती ओवाळायची? आणि परवा जे काही मी बोललो, हे जर पैसे ह्याला मिळतात, ते कोणाला पैसे मिळावे त्याच्याशी माझं घेणं देणं नाही, पण आमचा हिंदू धर्म पोखरायला निघालेला माणूस, त्याचा पुळका वैभव नाईकांना एवढा काय मला विषय नाही कळला, त्याचा खुलासा अगोदर त्यांनी करावा. हा धर्मांतर करायला निघालेला माणूस, हिंदू समाजाला, हिंदू धर्माला पोखरणारा माणूस, सातत्याने हिंदू समाजातल्या गरीब लोकांना घेरून तो ख्रिश्चन बनवतोय. त्याला काय पाठिंबा द्यायचा काय आम्ही? अच्छा, हे सगळे पैसे तो कुठे घालणार? ह्याच विषयामध्ये. आणि मुळातच मानियेकर आणि वैभव नाईक हे पूर्वीचे काँग्रेसवाले असल्यामुळे त्यांचे दोघांचे संबंध आहेत अनेक वर्षांपासून, पण हिंदू समाजाला, हिंदू धर्माला जर कोण असा हात टाकत असेल, आम्ही ते कधीही सहन करणार नाही आणि आम्ही ह्याच भाषेत अशा लोकांशी बोलत राहणार, कारण का आमच्यासाठी आमचा धर्म मोठा आहे, राजकारण मोठं नाही. ह्यांना आत्ताच जर आपण थांबवलं नाही, ठेचलं नाही, हे अजून पोखरच जाणार. मला एक सांगा, लोकसंख्या वाढली नाही, ख्रिश्चन कसे वाढले त्या भागातले? तिकडची चर्च, कडावळपासून जो भाग पुढे येतो तिकडचे चर्च जाऊन बघा, एवढा पैसा आला कुठून? हे सगळे विषयांचं उत्तर जे काय आम्हाला दिसतंय, म्हणून आम्ही अशा व्यक्तीला समाजामध्ये मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना आहे त्याच ठिकाणी होता ना, आमच्याबरोबर होता, बीजेपीमध्ये आला, काँग्रेसमधून बीजेपीत आला, निवडून आला आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा लक्षात आला, तर मी 6 वर्ष, मागचे 10 वर्ष मी काय आमदार नव्हतो, कुठला लोकप्रतिनिधी नव्हतो. हा जाणार आणि ठराविक लोकांबरोबर त्याचा वावर जास्त, आणि वावर असल्यामुळे आम्हाला डाऊट आला की हा असा का वागतोय, ह्याचं नुकसान आपल्या हिंदू धर्माला होईल. म्हणून अशा व्यक्तींना वेळेमध्येच थांबवण्याची गरज आहे, म्हणून त्याला थांबवण्याचा माझा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, वैभव नाईक
हे जे काय हे सगळे प्रकार करत असतात. खरं तर मी त्यांचे आभारच मानले, नाहीतर हे लॉरेन्स मान्यकर सारखी ही लोक याशी मोकाटच सुटत आमच्या हिंदू धर्माचं नुकसानच करत बसली असती. पण वैभव नाईक स्वतः, आपण माजी आमदार 10 वर्ष राहिलेला आहात. घोडगे गाव जे आहे ते सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारं गाव आहे. मी 1 कोटी च्या ब्रिजचं लोकार्पण करायला गेलो होतो. आपण किती कामं केली त्या गावामध्ये? आपली कामं मतदारसंघामध्ये का दिसत नाही? का लोकांनी आपल्याला घरी बसवलं? याचं कधीतरी आपण आकलन करा, ऑडिट करा. तुमचा हाच स्वभाव हे कसं आहे माहिती ना, ह्याला वैभवजी चिल्लर गोष्टी म्हणतात. ह्याच्यातून बाहेर या. तुम्ही कॉलेजमध्ये नाही आहात, तुम्ही शाळेत नाही आहात. हे व्हिडिओ शोधा, ते व्हिडिओ शोधा, मग त्याला कुठेतरी जोडा आणि मग त्याचं सोशल मीडियावर टाका. तुम्ही माजी आमदार आहात 10 वर्षाचे. ती गोष्ट वेगळी आहे की आपण काय करू शकलात नाही, एकही विकास काम आणू शकलात नाही, विधायक काम, सामाजिक काम हे तुम्हाला कळलेलं नाही, कारण का तुम्ही ह्या चिल्लर गोष्टींच्या बाहेरच येत नाही. माझ्याकडचे काही नगरसेवक आहेत ना, ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. कधीतरी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा, त्यांनी आपला वॉर्ड कसा सांभाळलाय तो. काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. राजकारणामध्ये आपण काय ठेवून जातो, आपला ठेवा काय, त्याला महत्व आहे. आम्ही कामाला महत्व देतो, आम्ही आमच्या हिंदू धर्माला महत्व देतो. उठ सूट, कुठले व्हिडिओ शोध, दिवसभर कुठल्या तरी पत्रकाराला पकड, यांचे ठरलेले 2-3 पत्रकार, आणि मग ते काय दिवसभर ते सगळं चालतं यांचं. तुम्ही मतदारसंघाला, जिल्ह्याला काय देणार हे तरी सांगा. एक तर तुम्ही वाचलात, राजकोटची घटना जेव्हा घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला, अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर थुकला असता. तुम्ही महाराजांचा पुतळा पाडला, त्याच्यामध्ये तुमचा हात होता, हे मी सभागृहात देखील सांगितलेलं आहे. पण तेव्हा पालकमंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते. ती इन्क्वायरी कधी बसली नाही, नाहीतर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला मारायला निघाला असता. तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याची जागा मिळाली नसती. हे तुमचे पराक्रम आमदार असतानाचे. दुसरा पराक्रम काय की कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे आणि त्या गणपतीच्या पिशव्या जे आपण देतो ते कॉन्ट्रॅक्टरच्या पिशव्या घेऊन तुम्ही लोकांना वाटता. पेमेंट कॉन्ट्रॅक्टरचं. आणि नंतर कधी अतिवृष्टी आली, कधी वादळ आलं आमच्या कोकणात किंवा जिल्ह्यामध्ये, तर ह्यांची, वैभव नाईक यांची ताडपत्रीची कंपनी आहे. ती महागात ताडपत्री देतात लोकांना. कोणाचं घर पडलं, काय नुकसान झालं. तुम्ही समाज कार्य करणारी लोक ना, मग महागात ताडपत्री का विकता लोकांना? आणि जेव्हा त्यांना कळलं आता माणूस संकटात आहे, तेव्हाच ह्यांचे ताडपत्रीचे रेट वाढतात. हे असे लोक आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये 10-10 वर्ष आमदार होऊन गेले. मला आश्चर्य या गोष्टीचं. सभागृहामध्ये वैभवजी जे मी 1-1.5 वर्षात केलं, तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही तसा कामकाज करून दाखवा, किंवा मला दाखवा तुम्ही केलेला. सभागृहामध्ये दाखवा, सभागृहाच्या बाहेर दाखवा. एवढी विकास कामं मी मागच्या 10 वर्षामध्ये आणली. चॅलेंज आहे माझा तुम्हाला. विकासावर बोला. चांगल्या कुठल्या गोष्टी, हिंदू धर्माला पोषक काय आहे, हिंदू धर्म वाढेल कसा, तो संरक्षण त्याला कसं मिळेल, ह्याच्यासाठी प्रयत्न करा. तुमची इमेज हे आता तुम्ही फक्त 2 तालुक्यांचे जिल्हा प्रमुख झालेला आहात आणि तुम्ही स्वतःला निष्ठावान म्हणता. कधी उद्धवजी मला बोलवतील किंवा मला विचारतील तेव्हा मी सांगणार तुमची निष्ठा कोणाची आहे, ती कोणावर आहे ती. तुम्ही निष्ठेच्या वार्ता करता. तुम्ही रवींद्र चव्हाणांबरोबर तुमचे संबंध, कारण का तुम्हाला वाचवलंच रवींद्र चव्हाण साहेबांनी. अजूनही तुमचे जे काय संबंध आहेत ते जग जाहीर आहेत. तुमचे उदय सामंतांबरोबर संबंध. सामंत साहेब तुमच्याशी किती वेळा बोलले पक्षप्रवेशाचं, आणि तुम्ही काय काय उत्तरं दिली ती सगळी रेकॉर्डवर आहेत. तुम्ही शिंदे साहेबांना किती वेळा भेटलेला आहात, जग जाहीर आहे. म्हणून तुम्हाला उद्धवजींनी आमदार केला नाही आणि सन्माननीय अंबादास दानवे यांना केला, कारण का त्यांना तुमची एकतर लायकी माहिती आहे, तुमची कुवत माहिती आहे. तुम्ही त्या सभागृहात जाऊन काही करणार नाही, काही उपयोग होणार नाही. आणि स्वतःच तुम्ही गेलात मुंबईला आणि पत्रकारांच्या समोर सांगितलं की मला आमदारकी नको,
अरे बाबा, ती तुम्हाला मिळणारच नव्हती, तुमची पात्रताच नाही, हे उद्धवजींनी पण ओळखलं. विचार करा, 10 वर्ष तुम्ही आमदार होतात, सत्ताधारी पक्षातले आमदार होतात, तुम्हाला साधं राज्यमंत्री सुद्धा उद्धवजींनी कधी केलं नाही, तुम्ही कधी आमदार होणार नाही हे उद्धवजींना पण माहिती आहे. आणि म्हणून आमदारकीचा जो काय विषय असतो तो तुमच्या गळ्यात टाकून काय उपयोग, पक्षालाही काय उपयोग नाही. कारण का तुम्ही सगळ्या बाबतीत फेल गेलेलात. जिल्ह्यामध्ये तुमची मान्यता नाही, तुम्ही फक्त 2 तालुक्याचे जिल्हा प्रमुख. अजूनही सुधरा, भरपूर काय बोलण्यासारखं. आणि मी तर तुम्हाला तुमचे आभारच मानलेत की बरं झालं तुम्ही हा विषय काढला, म्हणजे आम्हाला त्या मानेकरबद्दल बोलण्याची संधी मिळाली. तुमचे काही विषय जे लोक कदाचित विसरले असतील की महाराजांचा पुतळा कोणी पाडला, तर तो कलंक आपल्याच जिल्ह्यात राहतो, त्याच्यावरती फक्त इन्क्वायरी बसली नाही म्हणून तो बाहेर मोकाट फिरतो, हेही लोकांना सांगण्याची संधी मला तुम्ही दिलीत, त्याबद्दल मी परत एकदा तुमचे आभार मानतो. पण काहीतरी विधायक करा, सामाजिक करा, जिल्ह्याचं नाव होईल असं काहीतरी करा, एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो.